हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 2019ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून फडणवीस दिल्लीत जाणार म्हणाले होते। फडणवीसांनी मला माझ्याच माणसांसमोर खोटं पाडलं। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांचा दावा। ठाकरेंनी बंद दाराआड खूप मुलाखती दिल्या, खोटं बोला पण रेटून बोला ही उद्धव ठाकरे यांची संस्कृती। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। शिवसैनिकाला नाही तर उद्धव ठाकरेंना आदित्यलाच मुख्यमंत्री करायचं होतं हे सिद्ध झालं। अतुल भातखळकर यांचा ठाकरेंवर निशाणा। निलेश लंकेंची उमेदवारी थांबवण्यासाठी उद्योजकाला पाठवलं होतं। शरद पवारांचा राधाकृष्ण विखेंवर नाव न घेता निशाणा। खोटं बोला पण रेटून बोला हा पवारांचा धंदा, विखेंचं प्रत्युत्तर। बारामतीची सून आपल्या सगळ्यांचं ऋण फेडेल, मोठ्या मतांनी विजयी करा सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना साथ। बारामतीची निवडणूक भावनात्मक केली जाते, भावनेच्या मागे जाऊ नका। एकत्रित काम केल्यास 3 लाख मतांनी सुनेत्रा पवार निवडून येतील, शिवतारेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। 2019 मध्ये उद्योगपतीच्या घरी अमित शहांसोबत पवारांची बैठक। पवारांनी शब्द फिरवल्यानं शहांचा मला फोन, शब्द पाळावा लागेल असं सांगितल्यावर फडणवीसांसोबत शपथ। अजित पवारांचा मोठा खुलासा। भाजपसोबत जाण्यासाठी आमची कधीही संमती नव्हती आणि राहणारही नाही, शरद पवारांनी अजित पवारांचा दावा फेटाळला। ठाकरेंना पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर पवार पाठिंबा देतील, ठाकरेंना देशातील अनेक नेते पसंती देतील, संजय राऊतांचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।